हॅलो, हाय, नमस्कार. सोनालीच्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज बनवते मी गोड-गोड शेंगदाण्याच्या पोळ्या. त्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतले. ते स्वच्छ निवडून घ्यायचे, कारण शेंगदाण्यामध्ये बरीच घाण वगैरे असू शकते दुकानातून आणल्यानंतर. मग कढई ठेवून कढईमध्ये मी ते भाजायला टाकलेले आहेत. स्वच्छ निवडून घ्यायचे आणि परत व्यवस्थित भाजून घ्यायचे. खरपूस प्रकारे भाजायचे ते. मोठाच गॅस ठेवलाय मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. बघा मी आता इथं सगळं व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. हे बघा, छान असे खरपूस टरपाला निघेपर्यंत भाजून घ्यायचे. आता अर्धा किलो शेंगदाण्यासाठी बरोबरीनं अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तो गूळ तुम्ही खिसू शकता किंवा सुरीनं बारीक चिरून घेऊ शकता. मी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे. नंतर ते दोन्ही मिळून मिक्सरमधून बारीक करून करायचे आहेत आपल्याला. त्यामुळं गूळ मिक्स करून घेतलेले आहे. वेलची घातल्यानंतर खूप छान फ्लेवर येतो म्हणून घातलेली आहे. ते अशी नंतर चाळणीने चाळून घेतली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात आपण थोडे-थोडे शेंगदाणे घालणार आहोत. ते पहिल्यांदा थोडेसे बारीक करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि थोडंसं कूट झालं की थोडा गूळ घालून मिश्रण बारीक करून घ्यायचं. असं सगळं आपण बारीक करून घेणार आहोत. हे बघा असं झालेलं आहे. जास्त मोठं नाही ठेवायचं, कारण पोळी आपली फुटू शकते ना. बारीकच करायचं पूर्णपणे. ते दोन्ही मिक्स करायचं. आता तुम्हाला उंडा भरण्याची प्रोसेस दाखवते. कारण की चपातीचा लाटतो तेवढा गोळा घेऊन आपण त्याच्यामध्ये थोडं-थोडं ते शेंगदाण्याचं सारण आतमध्ये भरणार आहोत. जसे पुरणाच्या पोळीला आपण भरतो तसे सगळे मी आधी उंडे करून घेते, म्हणजे पटापटा पोळ्या लाटायला सोपं जाते. मोठा वाटला मोठा करा, नाहीतर लहान करू वाटला लहान करा. अशा प्रकारे सगळे करून घेतलेले आहेत मी. आता पोळी लाटलेली आहे, तिकडे मी लाटच करा सगळ्या. बघा, तुम्हाला ही शेंगदाण्याच्या पोळीची माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत.